कोकणामध्ये महायुतीचं ठरल्याची चर्चा आहे। कोकणची जागा ही राष्ट्रवादीला जाणार आहे। अनिकेत तटकरे यांना उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे। त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे। अनिकेत तटकरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या चर्चा आहे। फेसबुकवर एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्या भेटीची पोस्ट आहे। त्यामुळे कोकणची जागा ही आता महायुतीकडून राष्ट्रवादी लढणार असल्याचं बोललं जात आहे। अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं सुद्धा बोललं जात आहे, कारण अनिकेत तटकरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट। तर या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कोकणची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, राष्ट्रवादी आता कोकणची जागा लढवणार आहे, त्यावर एकमत झाल्याचं कळत आहे। अनिकेत तटकरे यांची उमेदवारी सुद्धा निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। काय एकूण तपशील आहे? नक्कीच अनिकेत तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट मधून तसेच संकेत दिलेले आहेत। काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीचा तपशील त्यांनी फेसबुकच्या पोस्ट मधून मांडलेला आहे। आणि यामध्ये त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट घेऊन दोघांचे आशीर्वाद घेतले आणि दोघांनी आपल्याला आशीर्वाद दिल्याचं म्हटलंय। यामुळे एकूणच या जागेसाठी जरी कोणी डिक्लेअर केलेलं नसलं तरी ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आणि अनिकेत तटकरे यांना त्यांची उमेदवारी मिळणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी आणि ते मतदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, यांचा मेळावा आज सुतारवाडी इथून 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच ही परिस्थिती बघता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेसाठी रस्सीखेच असली तरी महायुतीमध्ये ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि तसे संकेत अनिकेत तटकरे यांनी सुद्धा दिलेले आहेत। निश्चित धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।